शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन माजी मंत्री राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं कळतंय। सूत्रांकडून ही माहिती मिळतेय। सतीश अण्णा पाटील आणि गुलाबराव देवकर हे दादांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची सूत्रांकडून माहिती आहे। जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ होऊ शकते। जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे दोन माजी मंत्री हे लवकरच दादांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करतील असे संकेत मिळत आहेत। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांच्याकडून। सुमित, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? हॅलो सुमित, तुमचा आवाज व्यवस्थित पोहोचतोय। अजित पवार यांना आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन महत्त्वाचे चेहरे जळगाव मधले साथ देण्याची शक्यता वर्तवली जाते। नक्कीच जर आपण बघितलं तर काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये एक चर्चा रंगलेली आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन माजी मंत्री जे आहेत डॉक्टर सतीश अण्णा पाटील यांनी विधानसभेमध्ये शरद पवार गटाकडनं निवडणूक लढवली होती। त्याच पद्धतीने माजी मंत्री गुलाबराव देवकर हे देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोघेही माजी मंत्री जे नेते आहेत आता हे अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याचं संकेत यांच्याकडून मिळत असल्याचं या जळगाव जिल्ह्यातील राजकारणात मोठी चर्चा सुरू आहे। त्यामुळे राजकारणात मोठी खळबळ देखील उडाली आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं या दोघेही नेत्यांनी निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना मोठा अपयश याला समोर जावं लागले होते। त्यानंतर कुठेतरी चित्र बदलण्याचं वातावरण या ठिकाणी सुरू झालेलं होतं आणि या दोघेही मंत्र्यांना अजित पवार गटामध्ये प्रवेश करण्याची इच्छा या ठिकाणी व्यक्त होत आहेत आणि कुठेतरी आता लवकरच या दोघेही माजी मंत्र्यांचा अजित पवार गटामध्ये लवकरच प्रवेश होणार असल्याची चर्चा या जळगाव जिल्ह्यात रंगत आहे। निश्चित सुमित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।